भांडूपमधील महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उत्कर्ष ॲनिमल हॉस्पिटल आणि श्वान निवारा केंद्रातील कथित अनियमिततेचा मुद्दा आज मनसेने उपस्थित केलाय। मुक्या प्राण्यांचा उपचार आणि संगोपनासाठी असलेल्या या केंद्रामध्ये प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत तसेच उपचार प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली। यावेळी प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध बाबींमध्ये त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार, सुरक्षेचा अभाव आणि अपुऱ्या सुविधा यांसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचं समोर आलंय। उत्कर्ष ॲनिमल हॉस्पिटल हे भांडूपमध्ये ही NGO आहे। ही जे भटके कुत्रे असतात त्या कुत्र्यांचं नसबंदीचं काम त्याचं टेंडर महापालिकेकडनं हे लोक यांनी घेतलेलं आहे। आठवड्याला काहीतरी 8 ते 10 कुत्र्यांची नसबंदी करायचं असं टेंडर आहे, परंतु हे हॉस्पिटल महिन्याला कमीत कमी 100 ते 150 अशा कुत्र्यांची नसबंदी घेऊन महापालिकेकडनं पैसे घेत आहे। एकदम चुकीची गोष्ट आहे ही। आणि ही आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी माझे सर्व सहकारी आमच्या या वॉर्ड क्रमांक 115च्या नगरसेविका यांनी आम्ही या हॉस्पिटलवर आज व्हिजिट केलेली आहे। या व्हिजिटमध्ये आम्हाला खूप काही गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत। कुत्र्यांचे खूप हाल बेहाल आहेत। त्यांचं जे खाणं आहे ते पण खूप घाणेरड्या अवस्थेत आहेत। तू उत्कर्ष ॲनिमल हॉस्पिटल इथे काम करत होतीस, नेमका काय घडलाय प्रकार? कारण कि मतलब इधर ऐसे सब चीजें हुए हैं कि इधर जो इलीगल है, मतलब जो चीज नहीं करना चाहिए वो करते हैं। क्या होती इलीगल चीजें? क्या होती? इलीगल जैसे कि मतलब जो विदाउट डॉक्टर हम नहीं कर सकते। इन लोग बोलते हैं कि एनेस्थीसिया देके मार दो, ऐसे सब करो, सैलरी होल्ड पे रखते हैं। अगर इनकी बात हम बाहर निकाल रहे हैं, इधर बहुत से खबरी लोग ऐसे कि उनके सामने हम बोलने के लिए हम लोग शांत बैठते कि इधर से उधर नहीं जाए, वैसे सब। और इन लोग अभी लास्ट में मेरे को सीधा बोले, जिस दिन सर आए थे उस दिन बोलते कि आपको जो करना है करो और तू कल से दिखना भी नहीं मेरे को, तेरा होल्ड पे सैलरी 3 मंथ्स का सैलरी हमारा दिया नहीं अभी तक, कब तक साइन करके लेने का। मतलब बहुत से लोगों का यही कंडीशन है, सैलरी नहीं दे रहे टाइम पे, किसका क्या EMI है, पेंडिंग है, रेंट देना है, क्या देना है, उनको कुछ उससे फर्क नहीं है। सिर्फ आओ अपना काम करो। फिर बोलते डॉक्टर्स नहीं, तो बोलते कि पुराने डॉक्टर से उनसे कांटेक्ट करो, कॉल करके पूछो कि क्या ट्रीटमेंट देना है, ये सब। अभी विदाउट डॉक्टर हम क्या करेंगे उनको? और जो सर्जरीज होते हैं उसके ऑर्गन्स वगैरह सेम रिपीट वो फ्रेश दिखाने के लिए वो जो गवर्नमेंट से आते हैं उनको दिखाते हैं, ऐसे सब बहुत सी चीज़ें हम करते हैं। दरम्यान या संदर्भात शहर मुंबईने उत्कर्ष ॲनिमल हॉस्पिटलच्या संचालकांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। या सर्व प्रकाराची दखल घेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। निकृष्ट अन्न पुरवठा, उपचार प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणा, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि इतर प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। मॅम, तुम्ही या उत्कर्ष ॲनिमल हॉस्पिटलला पाहणी केलेली आहे, साधारणतः आतली परिस्थिती काय आहे? तुम्ही आता आतमध्ये गेला असाल तर एवढी वाईट परिस्थिती आहे। तिथे बरेचसे श्वान आहेत ना, ते असे की त्यांचे हात पाय तुटलेत, त्यांच्या शरीरावर खूप जखमा झाल्यात आणि इथे डॉक्टरही अवेलेबल नाही आहेत। म्हणजे इथे असले पाहिजे, तिथे 24 तास एक डॉक्टर अवेलेबल असलं पाहिजे अशी परिस्थिती आहे। जर तुम्ही श्वानांची काळजी घेता, 101 श्वान मला वाटतं इथे असतील, आता कमी झालेत ते बरेचसे, तर त्यांची काळजी घ्यायला तिकडे एक डॉक्टर असला पाहिजे 24 तास, जे इथे नाहीये आणि खूप जखमा झालेल्या वाईट परिस्थितीत। आम्ही जेव्हा आत गेलो तर जाणवलं की ते बिचारे वाईट चेहऱ्याने बघत होते आपल्याकडे, हे त्यांना जाणवत होतं आपल्याला त्यांची भाषा की आम्हाला वाचवा ह्याच्यातून। ही परिस्थिती कुत्र्यांची सगळ्यांनी करून टाकलेली आहे। आणि तुम्ही बघाल तर आतमध्ये अन्नछत्र त्यांचं आतमध्ये आहे। एवढं अफाटसं जेवण कधी बनवलं असेल 1-2 दिवसापूर्वी माहिती नाही, ते जेवण असं उघड्यावर टाकलेलं आहे। जेव्हा आपण घरी एखाद्या कुत्र्याला जेवण देतो तर आपण व्यवस्थित एखादा टोप असतो त्यांना व्यवस्थित देतो, तसं ना ते हे पूर्ण असं उघड्यावर पडलेलं आहे। आजूबाजूला मला वाटतं काही वेळेने उंदर आणि घुस पण नक्कीच फिरत असतील, म्हणजे ही वाईट परिस्थिती आहे। ॲनिमल वेलफेअर बोर्ड काय म्हणतं की एखादी NGO प्राणी, ज्यावेळेला भटके कुत्रे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, ज्यावेळेला त्यांना हे करण्यासाठी NGOचं स्थापन केलं जातं, त्यावेळेला त्यांना जे अन्न दिलं जातं ते अन्न असेल किंवा बाकीच्या ज्या त्यांना ट्रीटमेंट असेल, साधा त्यांच्यासाठी एक डॉक्टर हा 24 तास उपलब्ध असला पाहिजे, तर इथे डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाही आहे। ह्यांनी ही NGO उत्कर्ष NGO फक्त पैसे कमवण्याचं त्यांचं दुसरं साधन आहे। भटक्या आता श्वानप्रेमी विचार काय करतो की रस्त्यावरचा प्राणी आहे, जखमी झाला, याला आपण महापालिकेच्या मार्फत आपण NGO मध्ये टाकू, पण महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी ही पाहणी अदैव प्राणी ही आहे ना पाहणी केली नाही आहे। अवैध पूर्ण हा इनलिगल सेटअप आहे, स्ट्रक्चर पण इनलिगल आहे। माझी सर्व महापालिका अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय, साहेब याच्यावर कारवाई करा आणि जे प्राणी आहे
जिथे चांगलं शेल्टर रूम आहे तिथे त्यांना हलवा. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.